महेश दळवी सरांचे आगमन इथे झालेले आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी जे सरांना आमंत्रित करत आहे. जोरदार टाळ्या. ओके परफेक्ट. समोर लक्ष येते. एक मिनिट होल्ड करा. थँक्यू. सर्वांना शुभेच्छा. सरांची ओळख तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. महेश दळवी सर, सहाय्यक सरचिटणीस म्युनिसिपल मजदूर युनियन आणि नेहमीच सर्व कामगार कर्मचाऱ्यांच्या कामासाठी तत्पर करून हजर. खूप हुशार व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व महेश दळवी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी एक मिनिटामध्ये शुभेच्छा द्यायच्या. ठीक आहे, अगदी एकच मिनिट दिलेलं आहे, ते पाहण्याचाही प्रयत्न प्रामाणिकपणे करेल. उपस्थित सर्व मान्यवर, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना अभिवादन करतो. आता या ठिकाणी गीता असा उल्लेख झाला आणि गीतेनंतर ज्ञानेश्वरी येते, हा आपल्या भारतीयांचा अनुभव आहे, महाराष्ट्राचा अनुभव आहे. त्यामुळे जे काही संत आपल्या महाराष्ट्राला लाभले ते विविध कालावधीत लाभले आणि त्यांनी त्या पद्धतीने त्या काळात जनतेची सेवा प्रामाणिकपणे केली आणि म्हणून देवही म्हणतो की संतांची सेवा देवाला आवडते. आता ज्ञानेश्वर माऊली शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी, 1200 या शतकातले ज्ञानेश्वर माऊली. एकनाथ महाराज शके 1576, 1500 मधले एकनाथ महाराज. आणि आता त्यानंतर तुकाराम महाराज वगैरे वगैरे परंपरा मोठी आहे. आणि आता ते संत जवळ नाहीत मनुष्य रूपाने, तर ते आहेत रुग्णालयाच्या रूपाने. केईएम सारख्या हॉस्पिटलमध्ये अखंड देशाची सेवा होते आणि या देशाची सेवा आपण सर्वजण मिळून करतो, याचा मलाही अभिमान आहे आणि आपण सर्व हा अभिमान सार्थ ठरवूया. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. थँक्यू सर, धन्यवाद. आपण बसावं, आनंद घ्यावा. आज आपण जी कापणानावाच्या स्पर्धेचे जे टॉपचे लोक होते त्या टॉपच्या लोकांचं आपण इथे सादरीकरण पाहिलेलं आहे. पण या कापणानावाच्या टीमने नेमकं केलं काय त्याची एडी सुद्धा दाखवण्यात आलेली आहे. मी कापणानावाची सर्व टीम यांना विनंती करेन की आपण ते सर्व मंचावर यावं. आम्ही सर्वजण तुमचं टाळ्या वाजवून स्वागत करतो की तुम्ही आम्हाला एक चांगला कार्यक्रम दिला आणि आजच्या उपस्थितीमध्ये इथे लावणी सर्वांनी कविता दर्शीमान, तसेच नृत्य दिग्दर्शक दिनेश गोरेगावकर सर, तसेच महाराष्ट्राचा आणि मुंबईचा आवाज आणि महाराष्ट्राचा आवाज प्रमोद पवार सर आणि महेश दळवी सर, सर्व मान्यवरांना विनंती करतो की या टीम बरोबर आपण यावे एक ग्रुप फोटोसाठी प्लीज. हॅलो, स्क्रीन बंद करता येईल का बघा ना. समोर लक्ष. एक मिनिट होल्ड झाला पंकज. कथा, काव्य, नाट्य वाचन, नकला आणि वाद्यवादन या कार्यक्रमाचा आता समारोप छोटासा झालेला आहे. हे कायम चालूच राहणार आहे. तेव्हा सर्व स्पर्धकांनी नेहमी तयारीत राहा की केव्हाही हे कार्यक्रम पुन्हा सुरू होतील. आता पुढच्या कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करते वर्षा मॅडमला. धन्यवाद आनंदी मॅडम. रंगीत कपडे, हटके कल्पना आणि भन्नाट सादरीकरण घेऊन येत आहे वेशभूषा टीम. सो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वेशभूषा टीमचे. सुस्वागतम, सुस्वागतम. उपस्थित सर्व प्रेक्षकांचे, सर्व मान्यवरांचे आणि सर्व स्पर्धकांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला एवढं मॅडम उपस्थित राहिलेले आहेत. एवढं स्नेहा मॅडम त्यांचं स्वागत करत आहोत. आजची वेशभूषा स्पर्धा ही आपल्या रायसना रुग्णालय आणि सेंट जोसेफ वैद्यकीय महाविद्यालय च्या 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणि आपल्या संस्कृतीची विविध रंग दाखवण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. आजच्या हा वेशभूषा स्पर्धेत परिषद म्हणून दिनेश गोरेगावकर सर आणि कविता
गडशी मॅडम आपल्याला लाभलेल्या आहेत. पुन्हा एकदा मी सर्व स्पर्धकांचं स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. पहिले कंटेस्टंट आहे सविता अरुण परब. नेक्स्ट कंटेस्टंट आहे रुपेश राजेंद्र जाधव. नेक्स्ट येत आहे लहू घोगळे. पुढील कंटेस्टंट येणार आहेत ज्योती अराठे. नेक्स्ट येत आहेत प्रियांका पाटील. नेक्स्ट येत आहेत वैष्णवी चौले. नेक्स्ट येत आहेत उषा जोशी, सिस्टर उषा जोशी. आपल्या हॉस्पिटलशी रिलेटेड असं त्यांचं आत्ताचं जे काही. नेक्स्ट येत आहेत सिस्टर अनुजा मानसे. हे कळत न कळत आपल्याला माहीत असतं, पण तरी पण ते एवढ्या लोकांसमोर येऊन दाखवणं आणि त्याच्यातून काहीतरी मेसेज देणं ही फार मोठी गोष्ट आहे. थँक्यू अनुजस्टा. नेक्स्ट येत आहेत मानसी कुमावत, श्रुती दराडे. नेक्स्ट कंटेस्टंट आहेत डॉक्टर दीपाली गिजरे मॅडम, बालवाडी शिकणारी मुलींच्या भूमिकेत. आणि छोटंसं बाळ पुढे येत आहेत पूर्वी मंडालिया सिस्टर. पुढे येत आहेत आदिती तांदळे. पुढे येत आहेत अंजली सावंत. पुढे येत आहेत मानसी कुमावत. नेक्स्ट येत आहेत भाग्यश्री भागवत. पुढे येत आहेत सुचित बारसकर. एक खास मागणी आहे. सर्व वेशभूषा स्पर्धक सर्वजण या, लवकर या, पटकन. ऍक्च्युली हा भाग नव्हता, पण आता ही खास मागणी आहे. तुम्ही जागा अकोमोडेट करा. मधल्या ठिकाणी सुचित यांना मध्ये ठेवा आणि बाकी सर्वांनी जागा अकोमोडेट करा आणि एक ग्रुप फोटो होऊन जाईल तुमचा. प्लीज त्यांना मध्ये ठेवा. ओके सचिन तू घे मामी. वेशभूषा स्पर्धेचे परीक्षक सन्माननीय दिनेश गोरेगावकर सर आणि लावणी सम्राज्ञी कविता गडशी मॅम यांनाही विनंती आहे की त्यांनी यावं या टीमच्या बरोबर. तसेच वेशभूषा स्पर्धेचे आयोजक, टीम लीडर्स आणि त्यांची टीम यांनीही या फोटोमध्ये यावं. थँक्यू.